दिनांक 25 जून 2026 संविधान हत्या दिवस म्हणून आजचा दिवस आपण आजपर्यंत साजरा करतो म्हणण्यापेक्षा काळा दिवस म्हणून आपण पाळतो. आणि आज 51 वर्ष पूर्ण झाली, त्याचा उल्लेख आता प्रास्ताविकामध्ये आमचे मित्र प्रकाश गोटे यांनी केला. या कार्यक्रम प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असणारी विशेषतः या आणीबाणीच्या काळामध्ये जी माणसं किंवा ज्यांची घरातले वरिष्ठ मंडळी त्या सगळ्यामध्ये कारागृहामध्ये होती ती सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. नंतर त्यांना एक विनम्र असं अभिवादन करतो. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मित्र मार्गदर्शक ज्यांनी या तालुक्याचं तालुकाध्यक्ष म्हणून नेतृत्व केलेलं होतं, असे आमचे सर्वेजी नारकर साहेब हे या विषयावर आपल्याला संबोधित करतील. या ठिकाणी उपस्थित त्यांचंही स्वागत करतो. दोन्ही माझे सहकारी मंडल अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, या सगळ्या अभियानाचे जिल्ह्याचे संयोजक प्रकाश गोटे, व्यासपीठावरची सगळीच माझी सहकारी उभी साहेब आहेत, सगळे जिल्हा परिषद सदस्य आहेत, पंचायत समिती, सगळ्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर आज जिल्ह्यातल्या सर्व मंडळामध्ये अशा पद्धतीचा कार्यक्रम चालू आहे आणि केवळ आपल्या जिल्ह्यापुरताच हा विषय मर्यादित नाही, संपूर्ण देशभर आजचा दिवस प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीने पाळला जात आहे, काळा दिवस म्हणून. देवगडच्या दोन्ही मंडळांच्या मंडलाध्यक्षांना धन्यवाद देतो की त्याने चांगल्या पद्धतीने ती प्रदर्शनी या ठिकाणी लावलेली आहे. सगळ्यांना विनंती राहील की प्रदर्शनी फक्त लावण्यापुरती मर्यादित नाही आहे, तर जाताना प्रत्येकाने ती बघितली पाहिजे, थोडं वाचलं पाहिजे. त्याची जर काय PDF आपल्याकडे नसेल तर काही फोटो घेतले पाहिजेत आणि या सगळ्या विषयातलं गांभीर्य थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. 51 वर्ष आज झाली तरी सुद्धा आपल्याला या दिवसाची आठवण करून पुढच्या पिढीला द्यावी लागते. तर त्यामुळे हे सगळं आपण थोडंसं गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि म्हणून मुद्दाम हा सगळा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवर आला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या कारकिर्दीला तब्बल 12 वर्ष पूर्ण झाली, एक तप पूर्ण झालं. आणि दुसरं पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याने एक वेगळा अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे की लोकनियुक्त पंतप्रधान म्हणून त्यांनी 5000 पेक्षा जास्त दिवस सलगपणे काम केलं. अर्थात 4398 दिवसाचा विक्रम पंडित जवाहरलाल नेहरू या आपल्या आदरणीय पंतप्रधानांच्या नावावर होता. पण त्या काळातले काही संदर्भ पाहिले आणि या काळातले संदर्भ पाहिले तर एक गोष्ट तुमच्या निश्चित लक्षात येईल की सन्माननीय पंतप्रधानांनी या 5000 आणि वरती काही दिवस झाले, 10 जूनला आपल्याला 4399 दिवस झाले, 11 जूनला आपल्याला आता पुढचे 14 दिवस झाले, म्हणजे 5014 दिवस झाले. या संपूर्ण दिवसामध्ये त्यांची कारकीर्द आहे ती एकही दिवस सुट्टी न घेता, एकही दिवस कोणत्याही वैयक्तिक व्यवधानासाठी, म्हणजे त्यांच्या आईचं निधन झालं होतं त्यासाठी पण फक्त त्यांनी 1.5 ते 2 तास इतका वेळ दिलेला होता. त्यामुळे इतकं सलगपणे, अव्याहतपणे, निरंतरपणे काम करणारा पंतप्रधान आणि त्या पंतप्रधान ज्या पक्षाचं नेतृत्व करतात त्या पक्षाचे आपण सगळे कार्यकर्ते आहोत, त्या पक्षाचे हितचिंतक आहोत, याचं खरं तर आपण आपल्या मनामध्ये सार्थ अभिमान असला पाहिजे आणि मला वाटतं तो सगळ्यांच्या मनामध्ये आहे. 12 वर्षाचा साधारणतः आपण इतिहास बघितला तर ते 12 वर्ष ही 12 वर्ष पूर्वीच्या साधारणतः 65-70 सालांना खूप वरचढ ठरलेले असं म्हणता येईल आपल्याला. माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी या सगळ्या भारताची 140 कोटी जनतेचं नेतृत्व करताना एक गोष्ट केली, ती म्हणजे समाजातल्या कुठल्याही घटकाला उपेक्षित ठेवलेलं नाही. समाजातला आज एक घटक असा नाही, महिला असतील, युवा असतील, शेतकरी असेल, जवान असतील, म्हणजे सैनिक असतील, आणि प्रत्येक क्षेत्रातला इव्हन तो आपण असं विचार केला तर त्या स्वनिधी योजनेखाली आपण रस्त्यावरच्या हातगाडीवाले सुद्धा त्या सगळ्या योजनेमध्ये समाविष्ट झाले. आता तर वेगवेगळे 12 बलुतेदार सुद्धा कुठल्या ना कुठल्या विषयाखाली आपण त्यांना अनुदानाच्या किंवा त्यांना मदतीच्या कक्षेमध्ये आपण आणतोय. अशा पद्धतीची महामंडळ सुद्धा निर्माण झाली आणि ताकदीने झाली. या सगळ्या 12 वर्षातला एक आपण विषय लक्षात घेतला तर आपल्या सगळ्यांच्या एक लक्षात येईल की यापूर्वी पण सरकारी अनेक योजना येत होत्या, त्या राबवल्या जात होत्या, पण त्या योजना 100% यशस्वी झाल्या असं कधी उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं नाही. कारण त्या योजना तयार व्हायच्या, सरकारी दस्तऐवजांमध्ये त्याचा एक आराखडा असायचा आणि ते कुठपर्यंत, कोणत्या लेवलपर्यंत, किती टक्क्यापर्यंत सामान्य जनतेपर्यंत किंवा ज्याच्यासाठी योजना बनवली त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचतात याचा कधीच ताळमेळ लागला नाही. आणि त्यामुळे अनेक योजना आल्या, त्या नावापुरत्या राबवल्या गेल्या, काही योजना त्यातल्याही परिणामकारक होत्या आणि त्या योजनांचा आजही कधी कधी उल्लेख होतो, पण त्या काळच्या पंतप्रधान असतील, त्या काळची लोक असतील यांच्या वैयक्तिक नावाने होत्या.
या सगळ्या 12 वर्षातल्या आपण योजना बघितल्या तर मोदींनी आपल्या नावाने, आपल्या कुटुंबियांच्या नावाने किंवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्या जुन्या जनसंघाच्या कुठल्या जुन्या व्यक्तीच्या नावाने एखाद्या योजना आपण चालवली आहे असं झालं नाही. त्यामुळे एक वेगळेपण या सगळ्यातनं सिद्ध केलं. दुसरी एक गोष्ट झाली की मोदीजींनी ज्या योजना आणल्या त्या योजनेमध्ये केवळ सरकार किंवा यंत्रणा आणि लाभार्थी इतकं मोठी दरी किंवा इतकं मोठं अंतर ठेवलं नाही, तर मग सरकारमध्ये सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा अवेअरनेस निर्माण केला. अनेक स्वयंसेवी संस्थांना त्यामध्ये जोडलं. भारतीय जनता पार्टीच्या किंवा एनडीएच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना सोबत घेतलं आणि प्रत्येक योजना ही एक लोक चळवळ झाली पाहिजे अशा पद्धतीने राबवल्या. त्यामुळे त्यांच्या ज्या काही 78-79 योजना ज्या आज कार्यरत आहेत त्या प्रत्येक योजना 100% पूर्णत्वास गेल्या आहेत किंवा त्याचं काहीतरी फलित आज दिसतंय. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचं हे जे सरकार आहे, एनडीएचं सरकार आहे आणि त्याचं नेतृत्व करणारे मोदी आहेत, यांचं एक वेगळेपण या 12 वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि म्हणूनच जे आपलं अखंड भारताचं स्वप्न आहे ते आता आपल्याला साकार होताना दिसतं. आज आपण साधारणतः 19 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश अशा 22 ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे आणि हे सगळं सुखनैव चालू आहे प्रत्येक राज्यामध्ये. म्हणजे आत्ताची तर ताजी घटना असेल तर पश्चिम बंगाल सारखं राज्य आहे की ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये अराजकता माजण्याची वेळ निर्माण झाली होती. बांगलादेशी घुसखोर यांनी देशाच्या सीमेचं रक्षण करणं सुद्धा अवघड झालं होतं काही या प्रादेशिक पक्षांच्या ममता दीदीसारख्या नेत्यांमुळे. तर आता आपण तिथे सुद्धा सत्तेत आलेलो आहोत. तिथल्या सुद्धा लोकांना विश्वास झाला की भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं सरकारच या देशातल्या 140 कोटी जनतेचं भलं करू शकतो. आणि अशा अनुषंगाने आपण ही 12 वर्ष पूर्ण केली आहेत. मला वाटतं की हाच आदर्श, हीच परंपरा घेऊन आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी पुढे जायचं असेल. आपलं जे जे काही कार्यक्षेत्र असेल त्या कार्यक्षेत्रामध्ये अशाच लोककल्याणकारी योजनांचा किंवा योजनांच्या परिणामकारक त्याचं अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आपला वेळ दिला पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते त्या पद्धतीचं काम करत आहेत. 12 वर्ष झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी म्हणून आम्हाला कार्यकर्त्यांना संपूर्ण देशभरातल्या राष्ट्रीय कार्यकारिणीने एक टार्गेट दिलं किंवा एक विषय दिला आणि त्यामध्ये सुद्धा जे काही अपरिहार्य किंवा करायचे जे विषय आपल्याला दिलेले आहेत ते सुद्धा विषय आपण लक्षात घेण्यासारखे आहे. पहिला विषय आपल्याला होता की पर्यावरण दिवस पाळला पाहिजे. म्हणजे मोदीजी ज्यावेळी या देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याची गोष्ट करतात, उद्योगधंदे, इन्फ्रास्ट्रक्चर हे सगळं वाढवण्याची गोष्टी करतात, त्याचवेळी त्यांचं पर्यावरणाकडे सुद्धा तेवढं चांगल्या पद्धतीचं लक्ष आहे. त्यामुळे देशातल्या अनेक लोकांना केवळ वृक्षारोपण करणं हे एक फोटोपुरतं किंवा तेवढ्यापुरतं एक विषय न होता एका दिवसापुरता ती एक चळवळ व्हायला पाहिजे. म्हणून मोदीजींनी वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन अशा प्रकारचं हे दिलं आणि आज लाखो करोडो वृक्षांचं रोपण किंवा संगोपनाची एक प्रक्रिया सुरू झाली. तो आपल्याला एक कार्यक्रम दिला होता. दुसरा एक आपल्याला विषय दिलेला की या सगळ्या प्रवाहामध्ये अनेक जण भारतीय जनता पार्टीचे साथीदार आहेत, सोबती आहेत, सहकारी आहेत. तर त्या सगळ्या लोकांपर्यंत, भले ते भारतीय जनता पार्टीचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करत नसतील, हिंदुत्व असेल, भारतीय जनता पार्टीचं विचारांचा विषय असेल, अंत्योदयाचा विषय असेल, हे सगळं खालीपर्यंत पोहोचवणारी काही की पर्सन असतात, काही की वोटर्स आपण ज्यांना म्हणतो, अशी समाजातली वेगवेगळ्या संस्थांचं प्रतिनिधित्व करणारी किंवा वैयक्तिकरित्या आपल्या आस्थापनेचं काम करणारी मंडळी आहेत. त्या सगळ्यांना जाऊन आपल्या कार्यकर्त्यांनी भेटलं पाहिजे असं एक आपल्याला टार्गेट दिलं. ते मला वाटतं आपण सगळी मंडळी त्या व्यक्तींच्या भेटीगाठी घेऊन आपण त्यांना कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे की 12 वर्षाच्या या प्रवासामध्ये आपण आमचे साथीदार आहात, सोबती आहात, सहकारी आहेत किंवा या प्रवासाचे किमान साक्षीदार तरी आहात. त्यामुळे कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये आपलं सहकार्य या सगळ्या 12 वर्षाच्या कारकिर्दीला आहे. हा एक आपल्याला दुसरा विषय होता. तिसरा विषय होता तो लोककल्याणकारी ज्या काही योजना आहेत त्या योजनांच्या लाभार्थ्यांना आपण भेटलं पाहिजे, त्यांचं एखादं संमेलन घेतलं पाहिजे आणि त्यांना हे पटवून दिलं पाहिजे की या 12 वर्षामध्ये तुम्हाला लाभ मिळणं गरजेचं होतं, पण खऱ्या अर्थाने डायरेक्ट बेनिफिट डीबीटी सरकार लाभ देण्याचं काम आपल्या सरकारने केलंय, मोदीजींनी केलंय. या सगळ्या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. आणि तो शेवटी आपण राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहोत. प्रत्येक गोष्ट जी करतो तो पक्षवाढीसाठी असतील, पक्षाची संघटना बळकट करण्यासाठी आणि त्यातून आपण राजकीय लोकप्रतिनिधित्व आपलं वाढवण्यासाठी, संख्याबळ वाढवण्यासाठी आपण करत असतो. त्यामुळे त्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि त्याचबरोबर दुसरा एक विषय त्यांनी दिला की प्राकृतिक शेतीचं अवेअरनेस वाढवला पाहिजे, त्याची कार्यशाळा घेतली पाहिजे. त्याचं सगळीकडे आपण लोकप्रतिनिधी म्हणून किंवा आपण जबाबदार नागरिक म्हणून आता रासायनिक शेती, सेंद्रिय शेती आणि त्यानंतर जो आपल्याला प्राकृतिक शेतीचा विषय आहे तर त्या विषयामध्ये आपण काम केलं पाहिजे. कारण ज्याच्यावर आपलंच नव्हे तर सगळे पाणी असतील, झाडं असतील, फळं असतील, फुलं या सगळ्यांचंच भवितव्य अधांतरी सध्या रासायनिक शेतीमुळे झालेलं आहे. तर या सगळ्याला एकदा परत हे निसर्गाचं जे
चांगलं सृष्टीचक्र होतं ते पुन्हा एकदा नियमित व्हावं, पूर्वीसारखं व्हावं म्हणून ते प्राकृतिक शेतीचा आग्रह सुद्धा मोदीजींनी या सगळ्या 12 वर्षाच्या कारकिर्दीनंतर जो काही कार्यक्रम करायचा त्यामध्ये अंतर्भूत केला. आणि सगळ्यात शेवटी ज्या दिवसासाठी आपण आज आलेलो आहोत, खरं तर माहिती असल्यामुळे त्या विषयाच्या सखोल याच्यामध्ये मी जाणार नाही, परंतु आज साधा एखादा विषय झाला, कुठल्या शेतकऱ्यांचा काही विषय झाला की अनेक आंदोलन येतात, नवीन नवीन नेते येतात, कुठल्या ना कुठल्या विषयावरून कोणाला तरी कोणतरी गाढव म्हणालं किंवा कोणाला तरी काहीतरी वेगळं म्हणालं तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य जागं होतं, संविधान हे आपण बदलणार आहोत अशा प्रकारचा एक फेक नरेटिव्ह येतो आणि त्याचा भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच सत्ता निर्माणामध्ये मागच्या वेळी आपल्याला त्रास झाला. तर अशा अनेक गोष्टी आहेत. पण या सगळ्याची सुरुवात जसं मगाशी प्रकाश गुप्ते म्हणाले तशी 1975 साली काँग्रेसच्या सरकारने केली आणि त्यावेळेच्या अनंत यातना भोगलेली माणसं समोर आहेत. यांच्या उल्लेखामध्ये येईल की जिथे 1000 लोक राहणार तिथे 4000 लोकांना त्या तुरुंगामध्ये डांबून त्यांचं काही कोणतेही कारण नाही, वृत्तपत्रावर बंदी, बोलण्यावर बंदी, लाईट घालवणे, अशा काही वाईट गोष्टी त्यावेळी सरकारने केल्या होत्या. बंड्या गुप्तेने एक चांगलं सांगितलं की त्या सगळ्या कर्माची फळं आज काँग्रेस भोगते असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि म्हणून या सगळ्या दिवसाचं एक ही माहिती पुढच्या पिढीपर्यंत जात नाही. त्यामुळे आजचा दिवस काय होता, किती त्रास झाला किंवा काँग्रेसने कशा पद्धतीने शासन केलं हे सगळं पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे. खरं तर या कार्यक्रमाला अपेक्षित थोडंसं असं आहे की कॉलेजचे विद्यार्थी आणि या सगळ्यांपर्यंत हा विषय गेला पाहिजे. कारण वर्षाने एकदा आपण हा दिवस करतो, त्यामुळे त्यांची एक समज पडली पाहिजे की किती त्रास झाला म्हणून. पुढच्या याच्यामधला त्रास जो आम्हाला दिसतो तो एक आहे की आता पक्षाची कुठली बैठक असली आणि काय असलं तर साधारणतः वयोगट दिसतो तो 30-35 वर्षाच्या पुढचा वयोगट असतो. आता इथे बघितलं तर 30 वर्षाच्या खालचं कोण आपल्याला दिसत नाही. त्यामुळे पुढच्या काळामध्ये चिंता आहे. 30 वर्षाचा जो युवक आहे तो मोदींच्या सत्तेच्या वेळेला जेमतेम 18 वर्षात झालेला होता. त्यामुळे त्याने त्याच्या जाणतेपणामध्ये ज्या काही गोष्टी बघितलेल्या आहेत त्याला काही घेणं देणं नाही. जुन्या काळामध्ये काँग्रेसने काय अत्याचार केले, किती भ्रष्टाचार होता, आणीबाणी कशी लागली, या सगळ्या गोष्टी त्याला माहित नाही. तो कम्पेअर काय करतोय 2014ला मोदीजींनी जे काय दिलं होतं त्याला मोदी होते, नेहरू होते, इंदिरा गांधी होते, याच्याशी घेणं देणं नाही. पण 2014ला होतं आणि 24 अपेक्षा वाढलेल्या आहेत. त्यामुळे आपण किती चांगलं दिलं तरी वाईट काळ काय होता हे त्या लोकांपर्यंत किंवा त्या पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे. तेव्हाच त्याला या चांगल्या गोष्टीची, आता ही लाईट गेली आहे त्यामुळे आता थोड्या वेळ लाईट आल्यानंतर त्या लाईटचं आपल्याला महत्व समजेल. त्यामुळे तो अंधार काय होता, ती स्थिती काय होती, काँग्रेसने कसं शासन केलं, या सगळ्या गोष्टीचं त्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि मला वाटतं की आज जरी आपण कार्यकर्ता मंडळी इथे असलो तरी जिथे कुठे संधी मिळेल, जिथे कुठे आपल्याला बोलता येईल, 4 चौघांमध्ये कुठला तरी आपला विषय मांडता येईल, त्यावेळी या सगळ्या काँग्रेस शासनाच्या त्यावेळी केलेल्या सगळ्या गोष्टींचा उजाळा त्यांना दिला पाहिजे किंवा असं शासन होतं. आणि 2014 पासून 2026 पर्यंतची 12 वर्ष अशी आहेत याचा कुठेतरी लेखाजोखा आपण मांडला पाहिजे. पुन्हा एकदा या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने सगळ्या जबाबदार कार्यकर्त्यांना आमंत्रित केलं, सगळेजण उपस्थित झालात आणि आज आपण हा संविधान हत्या दिवस म्हणून आज आपण हा संपन्न करतोय. यासाठी उपस्थित सगळ्यांचं पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून सगळ्यांचा आभार मानतो. आणि जी काही या मोदी ऍक्ट 12च्या अनुषंगाने दोन्ही मंडळांमध्ये काही कामं शिल्लक असतील तर ती कामं केवळ टोकन म्हणून नव्हे पण त्यातला एक मधित अर्थ, जसं मी मगाशी म्हणालो की त्याच्यातला भाव काय आहे, त्याच्यातून आपल्याला काय मिळवायचं आहे, अशा रिझल्ट पर्यंत जातील, असं त्याला गिल्ड मिळेल, अशा पद्धतीने आपण ही सगळी कामं जसं जसं आपला वेळ देऊन करा. खरं तर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं कौतुक केलं पाहिजे. रोज एक कार्यक्रम आम्ही देतो, म्हणजे आम्ही तिकडून कार्यक्रम देताना सुद्धा भीती वाटते की आमच्याच लोकांचा, आपल्याच कार्यकर्त्याचा मोर्चा वगैरे जिल्हा कार्यालयावर येईल की काय, अशा पद्धती स्थिती आहे. तरी सुद्धा आमचे मध्ये काय म्हणतात त्याला शॉक ऑब्झर्वर टाईप हिल मंडळी काम करतात, खालच्या भावना इथपर्यंत येऊन थोड्याशा कमी कॉन्सन्ट्रेटने आमच्याकडे पोहोचवतात. तर तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा सगळे कार्यक्रम आपण करत आहात त्यासाठी अभिनंदन. या ठिकाणी उल्लेख करायला पाहिजे सन्मान्य राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली सन्मान्य पालकमंत्री असतील नितेशजी राणे साहेब, सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब असतील, सगळ्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचं जिल्ह्यामध्ये काम अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू आहे. की 12 वर्षाचं एक तप झालं, पुढचं तप आपल्याला जर अशा चांगल्या शासनाखाली, अशाच चांगल्या पक्षामध्ये आपल्याला जर चांगलं काम करायचं असेल तर या थोड्या जनसंपर्काच्या या थोड्या ज्या काही गोष्टी आपल्याला वरून देतात तिथपर्यंत आपण गेलं पाहिजे, थोडासा जास्तीचा वेळ दिला पाहिजे. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. जय हिंद.